श्रावण म्हटलं की श्री शंकर भगवानांची उपासना। त्या दिवसात श्री यल्लम्मा देवीला लिंबाचा पाला खूप आवडतो, म्हणून भक्त नवस बोलतो आणि देवीला म्हणतो, हे जगत जननी, माझा नवस पूर्ण कर। जर माझा नवस पूर्ण झाला तर मी तुझ्या नावानं लिंब नेसून गंगेच्या धारेत तुझा लिंब सोडीन। तर भक्त देवीचा नवस कसा फेडतो तेच आता आपण पाहूया। अग श्रावणाच्या महिन्यात पाणी काढते, श्रावणाच्या महिन्यात पाणी काढते। अग लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते, लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते। श्रावणाच्या महिन्यात पाणी काढते, श्रावणाच्या महिन्यात पाणी काढते। अग लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते, लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते। अग जण जोग्याला साऱ्या भंडारा फिरवते, वाजत गाजत तिला गावात मिरवते। गाजत तिला गावात मिरवते। जेवायाला यल्लू साठी पुरण घालते, जेवायाला यल्लू साठी पुरण घालते। अग लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते, लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते। सोन्याच्या पावलानं आली या घरात, आई यल्लूबाई नटली साध्या शिनगारात, सोन्याच्या पावलानं आली या घरात। अग माळ कवड्याची तिच्या गळी शोभते, माळ कवड्याची तिच्या गळी शोभते। अग लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते, लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते। सौंदतीच्या राणीची महिमा फार मोठी, साडी चोळी न भरते तिची ओटी। सौंदतीच्या राणीची महिमा फार मोठी, साडी चोळी न भरते तिची ओटी। हलकी झांज ढोलकी ठेक्यात वाजते, हलकी झांज ढोलकी ठेक्यात वाजते। अग लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते, लिंब नेसून यल्लम्माचा नवस फेडते। अग 12 वर्षाचा होता माझा गणवस, फेडीन म्हणले होते जीवाला गध्यास। 12 वर्षाचा होता माझा गणवस, फेडीन म्हणले होते जीवाला गध्यास। अग गंगेच्या धारला लिंब ढाळा सोडते, गंगेच्या धारला लिंब ढाळा सोडते। लिंब नेसून